ज्योती मस्की चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एक वाटी तांदूळापासून एक असा वेगळा पदार्थ करणार आहोत की आजपर्यंत तुम्ही कोणी बघितला पण नसेल आणि हा पदार्थ खूप छान लागतो। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका आणि सर्वांना आवडेल असा हा पदार्थ तुम्ही नाश्त्यासाठी किंवा खिचडी सोबत केव्हा पण बनवू शकता किंवा दुपारच्या वेळेला आणि खूप छान लागतो। तर मी इथे घेतलेले एक वाटी तांदूळाचं पीठ आणि तुम्ही बघू शकता आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात करायची गरज नाही आहे आपल्याला, कारण कमी याच्यात खूप जास्त हा पदार्थ तयार होतो। एक वाटी तांदूळामध्ये आपण काही पदार्थ ॲड करणार आहोत आणि त्याच्यापासून छान एक पदार्थ करणार आहोत। तर इथे मी आता एक वाटी घेतलं, याच्यामध्ये मी सर्वात जास्त आपल्याला टाकायची तर कोथिंबीर। इथे मी छानपैकी कोथिंबीर बारीक कट करून घेतली, म्हणजे खूप बारीक पण करायची नाही आपल्याला आणि खूप जास्त जाड पण ठेवायची नाही, पण याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर खूप जास्त प्रमाणात घालायची। तर इथे मी आता ही टाकून घेते आणि इथे कोथिंबीर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर इथे मी आता भरपूर प्रमाणात कोथिंबीर ॲड करून घेणार आहे। कोथिंबीरमुळे खूप छान लागतं हा पदार्थ। आणि इथे आपल्याला घ्यायचा आहे कांदा। इथे मी 2 कांदे घेतलेले आणि इथे मला हा जाड कांदा कट करून घेतलेला आहे। खूप पातळ कांदा आपल्याला इथे कट करायचा नाही, इथे छानपैकी आपण असा स्लाइस करून घ्यायचा आहे। थोडा जाड कांदा जर असला ना तर हा पदार्थ खूप छान लागतो, त्याच्यामुळे ते जाड कांद्याचा वापर करायचा आहे। आणि आता मी याला स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकून घेते। कमीत कमी याच्यामध्ये 2 ते 3 छोटे छोटे कांदे घालून घ्या, कांद्यामुळे टेस्ट खूप छान येते। आणि याच्यात आपण घालणार आता चवीनुसार मीठ। चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला। इथे मी जवळपास पाऊण चम्मच मीठ टाकून घेते। आणि इथे टाकून घ्यायचं आहे ओवा। याच्यात वाटल्यास तुम्ही 1 चम्मच बेसन पण घालू शकता आणि जर तुमच्याकडे शिळा भात असेल, जर तो घातला ना तर खूपच छान लागतो। शक्यतोवर जर भात नसेल तर तुम्ही या पद्धतीने करून बघा, हे पण खूप छान लागतं। 1 चम्मच इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला धनिया पावडर आणि इथे घालायची थोडीशी आपल्याला हळद। जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर इथं तिखट घाला किंवा तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तुम्ही हिरवी मिरची घाला, पण इथं माझं छोटं बाळ असल्यामुळे मी ते हिरवी मिरचीचा वापर करणार नाही, तर मी तिखट घालून घेणार आहे। इथे मी घालून घेणार आहे 1 चम्मच गरम केलेलं तेल। मोहन घालून घ्यायचं गरम तेलाचं आपल्याला। आणि आता मी ते टाकून घेते तिखट। याच्यामध्ये जर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घातला ना तर खूपच छान लागतो। तर हिरव्या मिरचीचा ठेचा असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीचा ठेचा घालायला विसरू नका। आता इथे मी छानपैकी याला मिक्स करून घेते। याच्यामध्ये आपण आता पाणी टाकून छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि खूप जास्त पाणी घालायचं नाही आपल्याला, इथे कमी पाणी घालत इथे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण आपल्या कोथिंबीरमध्ये पण ओलावा आहे, त्याच्यामुळे ते कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे छानपैकी भिजवून घ्यायचं आहे। तर इथे मी आता छानपैकी मिक्स करून घेतलेलं तुम्ही बघू शकताय। तर इथे आपल्याला झाकून वगैरे बिलकुल ठेवायचं नाही, आपण हा पदार्थ लगेच करणार आहोत। एका साईडने आपण आता गॅसवरती पॅन ठेवून देणार आहोत। तर तेल गरम झालेलं का इथे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आपण इथे छानपैकी गोल आकारामध्ये भजी सोडून घेऊ याची। तुम्ही याची वडी पण करू शकता, पण इथे खूप घट्ट ठेवायचं आणि याला वडीचा आकार द्यायचा आहे आपल्याला। पण मी याची भजी करून घेणार आहे छानपैकी, कारण टेस्ट खूप छान लागते याची। आता इथे आपण छानपैकी याला दोन्ही साईडने तळून घेणार आहोत आणि इथे आपण सोड्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे, कारण खूप वेळ ते जास्त कुरकुरीत राहतात जर आपण ते सोड्याचा वापर केला नाही तर, त्याच्यामुळे ते सोड्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला। आता आपण याला दोन्ही साईडने छानपैकी ते तळून घ्यायचं आहे आपल्याला।
इथे गॅसची फ्लेम आपल्याला ही मिडियमच ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला हे भजे छानपैकी तळून घ्यायचे आणि थोडासा लालसर कलर येतो याला. त्याच्यानंतर त्याची टेस्ट खूप छान लागते. त्याच्यामुळे याला छानपैकी ते तळून घ्यायचं आहे आपल्याला. अगदी जाळीदार भजे तयार होतात त्याचे आणि कुरकुरीत होतात. त्याच्यामुळे ना खूप छान लागतात आणि सर्वांना आवडेल हे असे भजे तयार होतात इथे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे सध्या ते आणि सुगंध पण खूप छान येतो आहे. तर बघा याचे कसे जाळीदार भजे तयार झालेले तुम्हाला दिसत असेल. इथे आपण सोड्याचा बिलकुल वापर केलेला नाही आहे, कारण सोड्यामुळे खूप तेल लागते. त्याच्यामुळे इथे आपल्याला सोड्याचा वापर करायचा नाही आहे. तर इथे आपल्या भज्यांना छानपैकी कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे आपले भजे हे तळून झालेले आहे. आता तुम्ही हे खिचडीसोबत, चहासोबत किंवा दुपारच्या वेळेला पण करून खाऊ शकता आणि अगदी कमी वेळेत होणारे हे भजे. तर माझा व्हिडिओ कसा झाला, म्हणजे माझे भजे कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.